लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की काव्या अभ्यास करत बसलेली असते आणि पार्थ खूप जास्त घोरत असतो। ती सकाळी पहाटे उठूनच अभ्यास करत असते आणि तिला या घोरण्याचा खूप त्रास होत असतो आणि ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर तो खूपच जास्त जोरात घोरायला लागतो। यावर तिला असं वाटतं की तो मुद्दाम करतोय, पण ती जेव्हा त्याला हलवून उठवते तेव्हा तो दचकून उठतो आणि तो म्हणतो की का तू मला सकाळी सकाळी उठवलंस। त्यावर ती म्हणते की तुम्ही किती जास्त जोरजोरात घोरत आहात आणि तुम्ही मला सकाळपासून उठलेला अभ्यास करत असताना तुम्ही मला करू देत नाही आहात। यावर तो म्हणतो की मी घोरणं शक्यच नाही, तुम्हाला खोटं वाटत असेल। आणि तेवढ्यात त्याला मॅनेजरचा फोन येतो आणि तो म्हणतो सकाळी सकाळी का फोन करत आहे। त्यावर ती त्याला सांगते की 10 वाजलेले आहेत आणि तो खूप दचकून उठतो कारण त्याची मीटिंग असते। तो ठरवतो की आता मी वर्क फ्रॉम होम करणार आणि काव्याला सांगतो की रम्याला सांग मी वर्क फ्रॉम होम करेल। आणि त्यानंतर इकडे रम्या आणि तिची आई खूप जास्त आनंदी असतात कारण आज त्यांना वाटतं की काव्या उठणार नाही आणि ती पार्थ सोबत जाईल आणि ते म्हणतात की यानंतरच्या सगळ्या लढाया आपणच जिंकणार आणि त्या काव्याला तोंडघशी पाडणार। नंदिनीने माझ्या कानाखाली दिली होती, पण आपण तिला कानाखाली न देताच उत्तर द्यायचं आणि ते आनंदी होतात। इकडे नंदिनी डोसे बनवत असते आणि तिची सासू तिला म्हणते की तू आज माझ्या मनातलं ओळखलंस, मला काल डोसे खायची इच्छा होत होती। नंदिनीला समजत नाही की मनातलं कसं ओळखलं। त्यावर ती सांगते की मंदिराच्या बाहेर मला वास येत होता, पण आपल्याला उशीर होईल म्हणून मी नाव काढलं नव्हतं। त्यानंतर नंदिनी सासूला विचारते की माझ्या मनात काही प्रश्न चालू आहेत आणि त्याबद्दल मी तुम्हाला विचारू का। यावर ती विचारते की जर खेळामधनं वजीर बाहेर पडला तर खेळ चालू राहतो का। यावर तिची सासू सांगते की राजा बाहेर पडला तर वजिराचा खेळ संपतो, परंतु वजीर बाहेर पडला तरी राजाचा खेळ चालू राहतो आणि तो जिंकूही शकतो। इकडे जीवा त्याची तुटलेली मोल्डची जे आहे ते जोडत असतो आणि त्याचे मामा त्याला समजून सांगत असतात की तुला काव्य आणि नंदिनीमध्ये कोणाला तरी निवडावं लागेल, तुला काव्याला विसरावं लागेल कारण ती आता पार्थची बायको आहे। पण तो म्हणतो की मला यासाठी वेळ हवाय। त्याचे मामा त्याला समजून सांगत असतात की तू खूप जास्त वेळ घेतोय आणि तुला नेमका वेळ कशासाठी हवाय, नंदिनीला आपलं करण्यासाठी की काव्याला विसरण्यासाठी, दोघींनाही तू एकत्र पकडून नाही ठेवू शकत। इकडे नंदिनी आपल्या सासूसोबत बोलता बोलता म्हणते की आता खेळ राजाचाही संपून गेलेला आहे, कारण राजाच खेळामधनं बाहेर गेलेला आहे, त्यामुळे वजिराची काहीही किंमत नाहीये। यावर सासूला समजत नाही की नेमकं काय झालेलं आहे नंदिनीला। इकडे जीवाला त्याचे मामा तरीही समजून सांगत असतात की हे फक्त मूवीमध्ये होतं की एक हिरोईन कुशीमध्ये असते आणि दुसरी हिरोईन जाताना हिरो तिचा हात पकडतो आणि दोघीही त्याला हव्या असतात। हे खरं आयुष्य आहे आणि खऱ्या आयुष्यात अशा गोष्टी होत नाहीत आणि तुला हे ॲक्सेप्ट करावंच लागेल। तर जीवा सांगतो की मी काव्यालाही त्रास झालेला बघू नाही शकत आणि नंदिनीच्याही डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत, कारण काव्याने एका वर्षात जेवढं प्रेम नाही केलं, नंदिनीने त्याहून जास्त प्रेम माझ्यावर केलेलं आहे। हे ऐकून मामा तिथून निघून जातात आणि जीवा ती तुटलेली फ्रेम जोडायचा प्रयत्न करत असतो। इकडे मामा येऊन काव्याच्या सासूने बनवलेला चहा पितात आणि म्हणतात की हा चहा तर नंदिनीने बनवलेला आहे। रम्या इकडे खूप खुश असते आणि ती म्हणते की सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या की आनंद होतो आणि त्याची सासू म्हणते की नेमकं कोणत्या गोष्टी मनासारख्या झालेल्या आहेत तुझ्या। आणि तेवढ्यातच ती विचारते की काही झालेलं आहे का। त्यावर सासू म्हणते की तू याचा विचार नको करू। तेवढ्यात काव्य तिथे येते आणि रम्याला म्हणते की आज पार्थ ऑफिसला येणार नाहीत आणि तिला उठलेलं बघून रम्याला शॉक बसतो आणि ती म्हणते की पार्थचे डिसिजन तू घेणार का। तर ती सांगते की ते आत्ता उठलेले आहेत आणि त्यांनी मला हा निरोप द्यायला सांगितला आणि ते मीटिंग आज घरूनच जॉईन करणार आहेत, त्यामुळे त्यांनी तुला पुढे जाऊन ती मीटिंग अटेंड करायला सांगितलेली आहे। त्यावर ती काव्य सासूला सांगते की काल मी कॉफी न पिता पार्थला दिली होती आणि त्यांनी कॉफी पिऊन जागायचं सोडून ते स्वतःच ढाराढूर झोपले। यावर रम्याला समजतं की तिची कॉफी पार्थनी पिलेली आहे आणि खेळ उलटा पडलेला आहे। त्यानंतर रम्याला सगळे सांगतात की तुला उशीर होत असेल तू जा, कारण तुला मीटिंग अटेंड करायची असेल। त्यानंतर काव्याला तिची सासू सांगते की हा चहा जीवाला द्यायचा आहे तर तू जाऊन देशील का।
यानंतर मामा आणि काव्याला समजत नाही की त्यांना कसं म्हणायचं की नेऊन देईन, पण काहीही केलं तरी तिची सासू ऐकत नाही आणि तिच्या हातात चहाचा कप देते.